प्रथम फलंदाजी यस व्हेरी गुड बोल आपल्या टीमचं वातावरण कसं आहे 11 पुष्पहार घालून पहिली बॅट असेल तिथे मात्र लगेच कसं वाटतं आणि काय भावना आहे तुमच्याबद्दल तर अशा प्रकारे हॅलो मंडळी, वेलकम बॅक. आय एम बॅक अगेन आणि तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. आणि आता तुम्ही बघू शकता आमचे आदईकर, आणि मला वाटतं पूर्ण 4 वर्षामध्ये आपली लीग परत येते. आणि सगळे आमचे भाऊ लोक इथे एवढे खुश आहेत ना का हा ऍक्च्युली आमच्या गावासाठी एक सण आहे, बरोबर ना, आदई प्रीमियर लीग. तर त्याचा उद्घाटन सोहळा आता इथे थोड्याच वेळात पार पडतोय. आमचे गावचे सगळे माझे ब्रदर्स बघा तुम्ही इथे बघू शकता, अलग अलग टी शर्ट मध्ये सगळ्यांच्या अलग अलग टीम आहेत. हा विकी म्हात्रे, सूरज आणि आमचा ॲकी अक्षय. अरे हा ना माझा भाऊ आलाय दत्ता, माझा वर्ग मित्र. आणि आज आदई प्रीमियर लीग आमची आता इथे साजरी पडते आणि उद्घाटन सोहळा आता थोड्याच वेळात चालू होतोय. आणि आमचे दादा गणेश म्हात्रे, त्याच्यानंतर अजून आमचे मोठे बंधू ज्ञान भंडारी आणि निलेश दादाच्या हस्ते मला वाटतं पहिल्या आता पुष्पहार आपण स्टंपला अर्पण करतोय आणि उद्घाटन समारंभ पार पडतोय. बेल्स नको, बेल्स पाहिजे, बेल्स पाहिजे. अगोदर गुलाल काहीच नाही ना. पुष्पहार आणि अगरबत्ती लावून पिचचं उद्घाटन होतोय. सुंदर असा आमचा आदईचा मैदान. बऱ्याच गावांना ऍक्च्युली मैदानाची जाम कमतरता आहे ना, पण आपल्या हक्काचं मंदिर आहे. आणि आमचे डीजे मास्टर शॅगी हे सुद्धा आमच्या आदई प्रीमियर लीग मध्ये सहभागी आहेत. आम्ही लहानपणीचे मित्र, खूप दिवसानंतर आम्ही कम से कम आम्ही 8 वर्ष तरी क्रिकेट मध्ये मजा करायला आलो. आणि हा नारळ अर्पण झालेला आहे क्रीजला निलेश दादांच्या हस्ते. सुंदर असं आयोजन आमच्या आदई प्रीमियर लीगचं संदीप काकडे यांच्या हस्ते. एक नारळ घेऊन जा तिकडे. प्रथमतः सर्वांचं क्षमस्व. या ठिकाणी आयोजनात पिझ्झा उद्घाटन संदीप काकडे याच्या हस्ते. आणि तुम्ही बघू शकता त्याचे सॉक्स जे आहेत ना एकदम निराले आहेत. या ठिकाणी गणपती स्केचर आणि स्क्रीनची मूर्ती यांचं उद्घाटन होणार होतं. गणपती बाप्पा मोरया. आणि नारळ पडून पिझ्झा उद्घाटन झालेलं आहे मित्रांनो, बघू शकता इथे फुल जोमात. आणि आई गावदेवीच्या आशीर्वादाने आमची आदई प्रीमियर लीग आज इथून चालू होते. स्त्रीना मानवंदना करून आराध्य दैवत आमचे आदई गावचे 40+ खेळाडू. दादा लोक काय सांगाल आजची आपली आदई प्रीमियर लीग? निलेश दा, आदई प्रीमियर लीग आज आपली चालू होते, काय बोलशील 2 शब्द? कसं वाटतंय? 2 शब्द म्हणजे 3-4 वर्षानंतर पुन्हा IPL म्हणजे APL चांगली झालेली होईल. कारण सर्व मुलांचा जवळजवळ 150 मुलांचा आपल्याला इथं सपोर्ट आहे. क्या बात आहे. आणि ग्रामस्थांचा पण चांगला सपोर्ट आहे आपल्याला मस्त. आणि त्याच्यामुळे आपला आयोजन सर्वात सुंदर होणारच आहे. होणार 100%. आणि मला असं वाटतं या तालुक्यामध्ये सर्वात सुंदर कार्यक्रम आपला होणार आहे. आदई प्रीमियर लीग ची चर्चा आपल्या पूर्ण या पंचकृषीत होते. ज्ञान भंडारी दादा काय सांगशील? सर्व मुलांचा आज मनात उत्साह भरलेला आहे. काही 4-5 वर्षातून खेळायला जाणारी APL आदई प्रीमियर लीग, हे सर्व मुलांना असा आनंद झालेला आहे का गाव एक भावाचे, एक जीवाचे, बरोबर. आणि एक आदईकर, आम्ही आदईकर. आपण पुढील 2 दिवस एन्जॉय करणार आहोत. आणि इथे बघू शकता मित्रांनो, आता मंगेश दादांच्या हस्ते आपल्याला उद्घाटन इथे पार पडतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि आदरणीय मंगेशजी भोपळे यांच्या पवित्र पुष्पहार घालून इथे उद्घाटन होते मंगेश दादांच्या हस्ते. पुष्पहार घालून सुंदर असं आयोजन आदई प्रीमियर लीगचं शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन इथे केलं इथे जातं. बघू शकता किती सुंदर अशा ट्रॉफ्या इथे आहेत, फर्स्ट आणि सेकंड. त्याच्यानंतर मालिकावीर, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक. स्वप्न पूर्ण करे महाराजा. तर उद्घाटन सोहळा मात्र उदय श्रीफळ वाढवून तर आपण इथं बघताय मित्रांनो, या पूर्ण टुर्नामेंटला 3रा डोला म्हणजे अंपायर आपल्या गावचे आमचे सत्यवान दादा. स्वागत. अहो तुमचं नाव? महेश सर. हे आजचे 2 आपले पंच या मालिकेचं पूर्ण अंपायरिंग करणार आहेत.
दादा काय सांगाल, आता 4 वर्षातून आपल्या आदे प्रीमियर लीगचं आयोजन इथं झालंय, तर कसं वाटतं आणि काय भावना आहे तुमच्याबद्दल? झालं ते चांगलं झालंय, असं व्हायला पाहिजे दरवर्षी. बरोबर गावामध्ये थोडंसं वातावरण खराब झाला तर मॅची राहतात. बरोबर. असं नाही केलं पाहिजे, गावाला सगळ्यांनी एकत्र येऊन यस त्या मॅची भरवल्याच पाहिजे, तेव्हा गावाची एकी समजते लोकांना बरोबर. आणि पोरांची एकी होते. पोरा दुसऱ्या मार्गावर जात नाही. प्रेम मिळतो एक चांगला हो. चांगला खेळतो ते आपल्या गावकीसाठी चांगलं होतं ते. बरोबर. प्रत्येक गावात 2-2, 4-4 टीम येते, कशा होतात हे अशा मॅच होऊन ना होत. अशा लीग मध्ये आपल्याला चांगला प्लेअर निवडायला पण भेटतं का जो गावाचं नाव पुढे जाऊन मोठं करतो आहे ना? असं हे दरवर्षी झाल्याच पाहिजे. हे सगळे गावकऱ्यांनी आणि सगळ्या यंग पोरांनी बरोबर. इंटरेस्ट घेऊन या मॅच भरवल्याच पाहिजेत. काय राग दुसवा असेल तर साईडला ठेवून या मॅच आयोजित करा आणि थोडं लवकर करा. या उन्हाच्या तडाख्याच्या अगोदर लवकर करा. बरोबर. डिसेंबर मध्ये किंवा जानेवारी मध्ये झाला पाहिजे ना? लहान मुलं पण आहेत, एवढा ऊन लागतो. हा. हे सगळं योगायोग हप्त्याने केलेलं आहे. हा याच्या पुढच्या वर्षी या जानेवारी किंवा डिसेंबर नक्की नक्की. लवकर कराव्या आणि 2-4 दिवस ठेवा, बरोबर. पण ठेवा. ओके, थँक्यू. सगळ्यांना शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. हा आणि मित्रांनो तुम्ही बघता आता इथं पूर्ण टीमचा राऊंड अप होतोय आणि राष्ट्रगीताला सुरुवात होईल थोड्याच वेळात. ही माझी टीम ओमकार शेलके, देवेंद्र शेलके 11 आणि थोड्याच वेळात आता राष्ट्रगीताला सुरुवात होते. अरे बच्चू क्या बात आहे. ही आमची टीम ओमकार शेलके, देवेंद्र शेलके 11 आणि फुल जोशात आहे. ते बघू शकता तुम्ही आमचे सगळे चेहरे. ऑलराऊंडर मी सगळ्यात आधी जातो आमच्या ओनर कडे. काय सांगशील, आज कसं वाटतंय तुला? आपल्या टीमचं वातावरण कसं आहे? भाई फुल हाऊस द जो जिंकायचं आहे सगळ्यांना. ओके. आणि हे आमचे कॅप्टन शुभम शेलके. काय बोलशील भावा? जिंकायचा प्रयत्न करू. प्रयत्न का जिंकायचाच? 100%. प्रथम फलंदाजी क्षेत्ररक्षण निवडलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जय हनुमान जय आयुष 11 संघ. बॉलिंग ट्रॅक आपण पाहतोय. पहिला चेंडू अंपायरचं सिग्नल येतो. यस मॅच स्टार्ट. लेट्स प्ले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहिला चेंडू गजानन. पहिला चेंडू एज लागली होती मात्र आउटसाइड एज आपण पाहिलं. यष्टीरक्षक थोडा फंबल झाला. पहिला चौकार आला आणि या नशिबाचा चौकार म्हणता येईल. कारण सुरुवात चांगली झाली. एक सकारात्मक सुरुवात झाली आहे. श्री गणेश झाली आहे धावांची 4 धावेने आणि या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर ऑन द बोर्ड. तर मित्रांनो परत एकदा आलोय आणि आमचे आता संघ मालक ओमकार पण इथे आलेले आहेत. भावा काय सांगशील? वातावरण मस्त आहे. पहिली मॅच चालू झाली आणि आपल्या संघाचा पण जोश फुल हाय आहे. काय बोलशील? वातावरण तर चांगलाच आहे पण विषय काय आपल्या टीमचा परफॉर्मन्स होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. कोणालाच कमी समजू नका. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करा. 100%. कॅप्टन 19-20 होत राहील काय एवढा काय विषय गेम आहे शेवटी तो. कॅप्टन काय बोलशील? आपण काय प्रॅक्टिस करत नाही अजूनपर्यंत. 100% जिंकायचं आहे आपल्याला. बस काम काढू. ए बाबू आपली टीम जिंकल का रे? ब्लॉग मध्ये बोल. आपली टीम जिंकल ना? येस व्हेरी गुड. बोल ऑल द बेस्ट. बोल ऑल द बेस्ट. अरे शाबाश. ती सेमी फायनल होती म्हणून मजा आली रे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे कंपल्सरी धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील.
निश्चित प्रयत्न केला जाईल. नोन स्लॅममध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. पहिला चेंडू जबरदस्त. आता मात्र कनेक्शन प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षकाला जमलं नाही. धावसंख्या धावफलकावर 6 पाहतोय. आदय प्रीमियर लीग 2026 चा सगळ्यात महाग प्लेअर पहिला चक्का. कारण जेव्हा आपण पॅक करतो फ्रँचायझी क्रिकेटमध्ये आपण बादशाह खेळताना पाहतोय त्याच्यामध्ये समीकरण असतो. दोन बॉलात 10 विषय का वाटलं यांचा प्रयत्न कोणचे आले फक्त 40+ वाले रवींद्र शेळके, सुशांत शेळके, शुभम शेळके यांच्यामुळे सर्व एकत्र आले आणि 40+ वाले सर्व भारी आहेत. त्यांच्यामुळे आम्ही आता सर्व एकत्र आलोय. नक्कीच लेजंड्सला पाहिजे. विशाल पाटील होत आहे. टॉस हरलाय मात्र शुभमने टॉस जिंकला. पहिले क्षेत्ररक्षण निवडलाय. होल्ड टू कॉमेंट्री बॉक्स. शक्य आणि इथून मात्र शेवट घोड केला. हारला असला तरी अगदी चांगला खेळ बाळू शेळके यांच्या टीमने साकारला. चला नेक्स्ट मॅच वर्सेस ओमकार शेळके आणि देवेंद्र शेळके 11 या दोन संघांमध्ये सामना होत आहे. नितीन शेळके यांचा संघ. नितीन शेळके यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. विष्णू शेळके यांच्याकडून शुभेच्छा होत्या. आता मात्र चेंडू लेगस्टिकच्या बाहेर जाणं चेंडू अंपायरने तसं वाईड. फ्री हिट कंटिन्यू असेल. अतिरिक्त 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या धावफलकावर 2 पाहतोय. चांगला वेगवान चेंडू होता. शुभमचा विचार केला. अतिशय 9 धावा धावसंख्या धावफलकावर पाहतोय. चौकार आला विशालच्या बॅट मधून. दर्जेदार क्रिकेटर विशाल पाठवा खर्च केल्या होत्या. आता मात्र आपण शुभमला पाहतोय. कनेक्शन प्रॉपर आहे मात्र क्षेत्ररक्षण तिथे चेंडूच्या खाली अचूक झेल आणि संगम याचा खेळीचा होता अंत. संगम बॅक टू पॅव्हेलियन. खूपच रंजकदार मॅच. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज माझ्या टीमला. शुभम सायकला यांचा कॅप्टन आणि विनिंग शॉट मला वाटतं आताच केलेला तो. आणि स्टान्स वर तो खेळाडूला ओळखतो. चांगला चेंडू. आता मात्र झेल आहे. शॉट मिड ऑनला क्षेत्ररक्षक होता मात्र फंबल झाला. कोणाची झेल सुटली आहे तर सुशांत शेळकेची. ज्या सुशांत शेळकेने थैमान घातलाय त्या सुशांत शेळकेला आता मात्र जीवदान मिळतोय. 1 धाव मिळाली. धाव संख्या 40 ऑन स्कोर. जर्सी आपण पाहतोय. आर्यन मोकलला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. संधी आली होती. आता मात्र झेल उडाला होता मात्र दीपक शेळके वरून आता मात्र 1-2 मध्ये कन्वर्ट करण्याचा आणि डेंजर एंडला चेंडू फेकणं गरजेचं होतं. हे जेवणाविनाचं विना गाडी तर अवेलेबल. प्रीमियर लीगला कोण कोण उपस्थित होते ते सगळं दिसतील याच्यावर. डिसिजन कळवा. निर्मिती आपण फुलवर चेंडू जबरदस्त टॅप केला. स्ट्राईक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण स्ट्राईक रोटेट झाली. आदिनाथ पाटील ऑन स्ट्राईक. किशोर भोपी स्वतःचं खातं उघडतोय 4 ओव्हरचं. हा मात्र प्लॅनिंग नसेल. आज दिवसभरामध्ये हा शेवटचा सामना असेल. उद्या आपण पाहणार आहोत लीग मॅचेसचे काही सामने खेळत असताना सकाळी सुरुवात होणार आहे. ज्याचा पहिला सामना असेल त्याने 9:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. आपल्याला 9:30 वाजता पहिला चेंडू पडला पाहिजे. दीपकजी शेळके या संघामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. चांगला चेंडू टॅपिंग क्रिकेट. आदिनाथ पाटील स्ट्राईक रोटेट करत असताना किशोर बोपी थ्रो थोडीशी चुकीची फेकण्यात आली आहे. बाउन्सिंग. आणि अशा तऱ्हेने आमची ओमकार शेळके आणि देवेंद्र शेळके टीम सेमीफायनल मध्ये पोहोचलेली आहे.
वन मॅन आर्मी आमचा शुभ्या 100 मॅच आणि आजचा मॅन ऑफ द मॅच आणि आम्ही गेलो आहोत सेमी फायनल मध्ये. सगळ्यांचं अभिनंदन. अरे बाबू ये इकडे आपण सेमी फायनल मध्ये गेलो. कसं वाटतं तुला? भारी का? मस्त.